नमस्कार. आज आपण बनवतोय बाजरीच्या भाकरीचा लाडू. अतिशय पौष्टिक आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बाजरीची भाकरी, गूळ, वेलची पावडर आणि तूप. अगदी कमी साहित्यात पण पोटभरीचा आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी इथे बाजरीच्या शिळ्या 2 भाकरी घेतलेल्या आहेत, ज्या उरलेल्या होत्या रात्रीच्या. तुम्ही ताजीही घेऊ शकता. फक्त ती पूर्णपणे थंड झालेली असली पाहिजे भाकरी. गरम भाकरी घेऊ नका. त्याचे असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात मी घेतलेत आणि त्यामध्ये 1 वाटी, अगदी लहान वाटी इतका गूळ घेतलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे गूळ तुम्ही इथे घेऊ शकता आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये छान फिरवून बारीक करून घ्यायचे. कुठल्याही प्रकारे पाण्याचा किंवा कशाचाही वापर आपल्याला करायचा नाही आहे. गुळाबरोबर भाकरी छान बारीक होऊन येते आणि मिळूनही येते. चवीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर मी याच्यात घातलेली आहे आणि अगदी 2 चमचे तूप आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. ऑलरेडी गुळामुळे बाइंडिंग याला येतच, त्यामुळे फार तूप घालायचीही गरज लागत नाही. हिवाळा आहे, बाजरी आपण नक्कीच खाऊ शकतो. छान गरम असते आणि तितकीच हेल्दी तर आहेच. भाकरी सहसा मुलं लवकर खात नाहीत, पण लाडू करून दिलात तर नक्कीच खातील, कारण अतिशय चवीला छान हा लाडू लागतो. आता मी इथे लाडू वळून घेते. बघू शकता छानपैकी पटकन बांधला जातो आहे लाडू. कुठेही असं भरभरीत नाही आहे की लाडू बांधला जाणार नाही, असं काही होत नाही. जेमतेम 2 ते 3 चमचे तुपामध्ये आपले लाडू बांधून तयार होतात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा उरलेल्या भाकरीचा चिवडा करण्यापेक्षा आणि चपातीचा लाडू आपण करतोच, त्याऐवजी भाकरीचा लाडू हा अगदी छान ऑप्शन आहे. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच सोप्या पण तितक्याच हेल्दी अशा रेसिपींसह आपल्या द किचन क्रेझीमध्ये. धन्यवाद.